अरे तर मित्रांनो आता आपण आलोय गावठण येथे, जो की रोहापासून एक 6 ते 7 किलोमीटर आहे. आणि साप जो आहे तो या शूज मध्ये आहे. बेबी कोबरा आहे, नागाचा पिल्लू. गेलो त्याही पण काढली. बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे बसलेलं आहे शूज मध्ये. छोटासा साप आहे पण विषारी आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही काही गडबडीत बुटा घालायला जाता तर व्यवस्थित बघून घ्या पहिले. हे बघे बुटामध्ये तुला हजारानंतर बुट बुटात मी चावी मोठा आहे किती आकडा आकडा किती आहे? किती आकडा आहे बघ. आता आकडा त्याच्यावर 20चा आहे. पाठपग मानला आता तुला पण मानणार. रात्री जास्त मला जास्त बाहेर यायचं नाही, असे साप येतात. तो आमची तर कधीच नाही त्या घरात आमच्या त्या कधीच नाही आला. कधीच नाही. म्हातारा सावा इथं राहायला जामच साप दिसत आहेत. कुठं इथं? मी तर राहूच नका तुम्ही. मला इथं सरको तुम्ही राहाल तर मग साप येणार. आणि सर्प किती मोठा कुठे? इथं म्हातार आहे पण जाम आजच पळत नाही तो. तर मित्रांनो आपण जो आता बेबी कोबरा रेस्क्यू केला होता, तर बघितलं तुम्ही कशा प्रकारे तो बुटामध्ये होता. तर मित्रांनो जेव्हा पण तुम्ही घरातून निघताय सकाळी वगैरे किंवा रात्री वगैरे, तर पहिले बुटं चेक करून घ्या व्यवस्थित. कारण आता पाऊस कमी होतो आहे, त्याच्यामुळं छोटे छोटे विषारी साप हे आता बाहेर पडतात. तर त्याच्यामुळं काळजी घ्या, कारण आपली एक चूक आपलं आयुष्य संपवून टाकू शकते. तर याला आता आपण रिलीज करूया. खूप छोटा साप आहे,